4 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10:30 ला गांधी चौक आर्वी येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्हा भाजपा लोकसभाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहून जनतेला संबोधित करणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे। भाजपा उमेदवाराला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा म्हणून पुन्हा जनतेला खोट्या आश्वासनाची सिदोरी वाटून 5 वर्षासाठी पारदर्शक शासन देण्यासाठी आम्हाला पुन्हा आपली केविलवाणी सेवा करण्याची संधी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री जनतेला साकडे घालणार। मात्र त्यांच्या विचाराला जनता व मतदार राज्यात कितपत साथ देतोय हेही भविष्यात पाहावे लागेल। कारण गेल्या 1-2 वर्षापूर्वीच माननीय मुख्यमंत्री याच ठिकाणी जनतेला आपण काही आश्वासने व वादे केले होते। ती सर्व आश्वासने व वादे फोड व फुसकी ठरली आहे, अशी जनतेतून व मतदारातून चर्चा होत असल्याची माहिती मिळते। मुंबईत मंत्रालयात बसून पारदर्शकतेची गोष्ट करणारे लाडके मुख्यमंत्री साहेब आपली पारदर्शकता लक्षात घेऊन आर्वी तालुक्यातील विकास कामाचा आढावा बघितला असता आर्वीमध्ये बाजारओठ्याचे काम केले गेले, मात्र अजूनही त्याचे लोकार्पण झाले नाही। बाजारओठ्याचे लागून एका शेड्याचे काम करण्यात आले, मात्र त्याचे सुद्धा लोकार्पण झाले नाही। अशाच प्रकारची बरीच कामे निधी कमी मिळाल्यामुळे थांबून ठेवण्यात आली। त्यासोबत आर्वी तालुक्यातील तहसील व नगरपालिकेचा भोंगळ कारभार, बांधकामाचे कोणतेही काम पाहणे, विशेष एका ठेकेदाराला ठेके देणे, तहसीलदार मार्फत चालू असलेल्या अवैध व्यवसायाला पाहता मात्र लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पारदर्शक असे स्वर जनतेमधून उमटत आहे। जनता या शासनाच्या नकर्तेपणाला कंटाळून गेलेली आहे। तसे पाहायचे झाले तर मुख्यमंत्री साहेब ज्या ठिकाणी आपल्या नकर्तेपणाची हलगी वाजवण्यासाठी येत आहेत, त्याच आर्वी तालुक्यातील शासकीय वास्तवता उघड्या डोळ्याने पाहायची विनंती यावेळी आर्वीकर जनतेने केली आहे। आर्वी नगरपालिकेचे अध्यक्ष प्रशांत सवालाके स्वतःला मुख्यमंत्री समजणारे आता त्यांना मुख्यमंत्री साहेबांना बोलवण्याची गरज का भासत असावी, असा प्रश्न मात्र जनतेमधून उपस्थित होऊन जोर धरत आहे। यावरून एकच लक्षात येते, लबाडाचे आमंत्रण जेवल्यानंतरच खरे समजावे। ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी टीव्ही, आर्वी।